स्त्री जबाबदाऱ्यांमध्ये अडकून आपली स्वप्नच विसरते. तिला आयुष्यात काय करायचं होतं आणि आज आपण जबाबदाऱ्यांमुळे काय करतोय याची जाणीव तिला रोज थोडी थोडी होत असते. पण ती जाणीव दाबून ठेवायलाही तिला निसर्गाने तितकीच कणखर बनवलेली असते. एकेकाळी भविष्य स्वप्नांसारखं वाटायचं. आज मात्र ती प्रत्येक दिवस निभावून नेण्यातच खरी ताकद समजत असते आणि खर्चही करत असते. स्वप्न डोळ्यांसमोर असतात, पण हातात घर, माणसं, परिस्थिती या सगळ्यांसाठी ती स्वतःशी तडजोड करते आणि हळूहळू तीच तडजोड तिची ओळख बनते. आपण चुकीचं आयुष्य जगत नाही, पण जे तिला जगायचं होतं तेही आयुष्य आपण जगू शकत नाही याची कुठेतरी ना खंत असते. ती वरून मजबूत दिसते, पण आत कुठेतरी ती रोज तुटत असते. जगत असलेलं आणि जगायची इच्छा असलेलं आयुष्य यातलं अंतर जबाबदाऱ्यांमुळे कधीच कमी होत नाही. कितीही मनाविरुद्ध आयुष्य असलं तरीही ती जगत राहते. कारण जगणं हा पर्याय नसतो, पण ती गरज असते. हाच विचार ती करत असते. पण हेच जगणं तिला आनंदी बनवायचे असेल तर तिने या गोष्टी नक्कीच आपल्या आयुष्यात अवलंबवायला हव्यात. मग तिचा जीवनाचा प्रवास नक्कीच आनंददायी, सोपा, सरळ आणि सुखकर होणार. प्रत्येक स्त्रीला वाटतं आपलं आयुष्य आनंदी असावं, म्हणजे तिने स्वतः खूप खुश असावं, आनंदी असावं. पण हे सगळं विचार करताना ती ना स्वतःचा आनंद इतरांवर अवलंबून ठेवत असते. म्हणूनच ती स्वतः जास्त दुःखी होत असते. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर मला महत्त्वाचा वाटणारा सगळ्यात पहिला नियम म्हणजे की स्वतःचा आपण आदर स्वतः नक्कीच केला पाहिजे आणि स्वतःवरती प्रेम नक्कीच केलं पाहिजे. आपण जर स्वतःचाच आदर केला नाही तर इतर लोकही आपला आदर करत नाही, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून सगळ्यात आधी स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. आपण स्वतःला इतरांच्या नजरेने बघत असतो, पण आपण स्वतःला स्वतःच्या नजरेने बघितलं तर खूप फरक पडतो. आपण दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांच्या नजरेने जेव्हा स्वतःला मोजमाप करत असतो, बघत असतो ना, तर त्यावेळेस आपण अपूर्णच असतो आणि मग आपल्याला असलेल्या जीवनाचाही आनंद घेता येत नाही. जे आपल्याकडे आहे तेही आपल्याला उपभोगता येत नाही. दुसऱ्याच्या नजरेने जीवन जगणं म्हणजे काय, की दुसऱ्याने आपल्याला चांगलं म्हटलं तरच आपण चांगले आहोत आणि दुसऱ्याने जर आपल्याला वाईट म्हटलं तर आपण वाईट आहोत याचा विचार आपण जास्त करणे. आपण इतरांवर जास्तच अवलंबून राहणे छोट्या छोट्या गोष्टींसाठी, म्हणजे छोट्या छोट्या आयुष्यातल्या आनंदासाठी. आणि मग हा प्रवास सुरू होतो आनंदाचा, सुखाचा शोध घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आनंद, सुखाचा शोध घ्यावा इतकं आपलं जीवन छोटं आहे का? इतके आपण कमी आहोत की आपल्याला सुखाचा शोध घ्यावा लागतोय, आनंदाचा शोध घ्यावा लागतोय? नाही. असेल त्या कंडिशनमध्ये, असेल त्या परिस्थितीमध्येही प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद निर्माण करता येतो. पण इतर जणांच्या विचारांवरती अवलंबून ज्या दिवशी राहणे सोडून देतो ना, त्या दिवशी नक्कीच आपला आनंदाचा प्रवास सुरू होतो. आपण म्हणजे स्वतः विचार घेण्यासाठी, घेण्यासाठी, विचार करण्यासाठी जेव्हा स्वतः सक्षम स्वतःला बनवतो ना, तर तो दिवस नक्कीच आपल्या आयुष्यातला म्हणजे सुखकर बनण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. जेव्हा मनुष्य ना एकांतातही रमायला लागतो ना, तर नक्कीच हा प्रवास आनंदाकडे नेणारा असतो. खूप गर्दीत राहूनही आपण बऱ्याचदा आपण आनंदी नसतो आणि एकांतातही आपण खूप असे आनंदी जगत असतो. घरातही आपण आपल्या आनंदाचा कोपरा नक्कीच बनवू शकतो. प्रत्येक घरातला हा कोपरा आपण आपल्या हातांनी व्यवस्थित बनवला आणि त्यात आपल्याला सुख मिळत असेल ना, तर तोही एक प्रकारचा मोठा आनंदच आहे.
आनंद शोधण्याची गरज पडत नाही, तो आपल्या अवतीभोवतीच असतो. आपण स्वतःची तुलना इतरांशी ज्या वेळेस करणं सोडून देतो ना, तर तोही आपल्या आयुष्यातला छान भाग बनतो. कोण कोण कुणाच्या आयुष्यात काय करत आहे हे ज्या दिवशी आपण सोडतो ना, म्हणजे लक्षच देत नाही. कोण कुठे जातं, कोण काय करतं, फक्त आपण आपलं आयुष्याचं एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यावेळेस जगायला लागतो, बिझी राहायला लागतो, चांगल्या चांगल्या गोष्टी करायला लागतो, आपल्या मुलांची प्रगती कशी होईल यावरती भर देण्यासाठी प्रयत्न करायला लागतो ना, तर नक्कीच आपण आनंदी राहतो. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातला इकिगाई ज्या दिवशी मिळतो ना, तो खरं तर आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. इकिगाई म्हणजे जीवनाचं एक असं ध्येय की उद्दिष्ट की ज्यासाठी आपल्याला ते जगण्यासाठी प्रेरणा देत असतं. मग तुम्ही ना यासाठी काय कराल बरं? मी यासाठी माझं एक जगण्याचं उद्दिष्ट नक्कीच निवडलेलं आहे मैत्रिणींनो. ते म्हणजे बिझी राहणं आणि चांगल्यातल्या चांगलं काहीतरी करत राहणं. तुम्ही कशात नि कशात स्वतःला बिझी करा, त्यातून काहीतरी असं चांगलं साध्य होईल. रोजचं आपलं रुटीन लाईफ आपल्या मुलांना घडवणं हे पण एक चांगलं जीवन जगणं, आनंदी जीवन जगणं आहे. पण बऱ्याचदा क्रिएटिव्ह माइंड्स यावरती थांबत नसतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातलं काहीतरी वेगळं उद्दिष्ट साध्य करायचं असतं, म्हणून ना ते काहीतरी प्रयत्न करतात, धावतात. त्यांचा मेंदू त्यांना स्वस्थ बसू देत नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतात, वेगवेगळ्या कला असतात. नक्कीच त्यांचा शोध आपण घ्यायला हवा. आणि ते कलागुण ओळखण्यासाठी ना आपण स्वतःला विचारायचं, असं कोणतं काम आहे की ज्याने मी आज केलं, काल केलं, उद्या केलं, परवा केलं किंवा म्हातारपणापर्यंत केलं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केलं, तरीही कंटाळा येणार नाही. अशी ती गोष्ट करण्यासाठी ना स्वतःला प्रोत्साहनही देण्याची गरज पडत नाही. कधीतरी कंटाळा येतो, कधीतरी अडचणी येतात, तरीही आपण ते सगळे अडथळे दूर करून त्याच्यासाठी आपण नक्कीच त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकालाच आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळत नसते आणि संधी मिळाली तरी काहीतरी अडचणी येतात आणि ती स्वप्न अपूर्णच्या अपूर्ण राहून जातात. कधीतरी जबाबदाऱ्यांमुळे, कधीतरी दुसऱ्यांच्या विचार केल्यामुळे, कधीतरी आपणच आपल्या स्वप्नांसाठी लढत नसतो, स्टँड घेतलेला नसतो वेळेवर, म्हणून मग काही स्वप्न अपूर्णच राहतात. पण प्रत्येकाची स्वप्न पूर्ण झाली तर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण होईल आणि मग हे जीवन कसं सगळ्यांचं अगदी म्हणजे संपूर्ण 100% पूर्ण राहील असं होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात, पण त्या अडचणींचा बाहू न करता आपण पुढचा मार्ग नक्कीच काढायला हवा. आयुष्यात काहीतरी करायचं होतं पण करू नाही शकलो ही खंत जरी मनात असली कुठेतरी, तर पण ती बाजूला ठेवून आता नवीन काय करू शकतो, स्वतःला आनंदी कसं ठेवू शकतो याचा विचार आपण नक्कीच करायला हवं. मागच्या जुन्या गोष्टी आठवून दुःखी न होऊन उद्यासाठी छान काय करू शकतो हेही नक्कीच आपण विचार करायला हवा. जुन्या गोष्टींमध्ये, म्हणजे नात्यांमधून मिळालेल्या दुःखांमध्ये जर आपण अडकून राहिलो तर आपण आपली प्रगती करू शकत नाही आणि आपल्या मुलांकडेही आपण प्रॉपर लक्ष देऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांना आपण माफ करायला शिकायला हवं, स्वतःलाही अगदी आणि इतरांनाही मोठ्या मनाने. पण माफ केल्यानंतर आपण नक्कीच धडा घ्यायला हवा की पुढच्या वेळेस आपण त्याच चुका करणार नाही. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोकही तितकेच सकारात्मक असायला हवेत. नाहीतर सारख्या त्याच बुरसटलेल्या निगेटिव्ह गोष्टी केल्या ना, मागे माझ्यासोबत हेच झालं होतं, मला असंच वागले, सारखं ते ऐकून आपल्याही भावना मनातल्या उफाळून येत असतात. आणि कमीत कमी आपण जर या गोष्टींवरती चर्चा केल्या, संवाद साधला ना, तर नक्कीच आपल्याला दुःख मिळत नाही. बऱ्याचदा तर बोलता बोलता इतर लोक आपल्याला टॉन्ट मारतात आणि त्या गोष्टीनेही आपला आनंद कुठल्या कुठे पळून जात असतो.
याची जबाबदारीही आपण घ्यायला हवी की दुसरा आपल्याला काहीही बोलला तरीही त्याला तितका रिस्पॉन्स नाही दिला ना तर आपण स्वतःला नक्कीच आनंदी ठेवू शकतो. म्हणजे उलट तो आपल्याला टॉन्ट मारून तो दुःखी होतो. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी अशा लोकांशीही आपल्याला डील करता यायला हवं. ते कशा पद्धतीने डील करायचं यावरती जर व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि स्वतःला कुठल्याही परिस्थितीत कितीही अडचणीत खुश ठेवा. चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत.